राष्ट्रीय विरोध महाराष्ट्रात सगळीकडे फिरतात. काँग्रेसकडून पाहिजे त्या पद्धतीने विरोध होत नाही. मला एक सांगा, शेतकरी संघटना असतील, इतर आता मला एक सांगा, आमचे सतेज बंटी पाटील हे गटनेते आहे. नाही नाही नाही, ऐका ना, इतर जिल्ह्यांमध्ये पण विरोध होतो आहे. माझं तर म्हणणं एवढं आहे की तुम्ही मीडियानी जर आम्हाला 2 महिने साथ दिली सत्याला, आम्हाला नाही सत्याला, बिना निवडणुकीचं हे सरकार खाली येईल, महाराष्ट्रातलं येईल आणि केंद्रातलं पण येईल, हे मी जाहीररित्या सांगतो. आणि माझा तुमच्यावर दोष नाही. शक्तीपीठ हा महामार्ग जो आहे, हा महामार्ग आपल्या काही लोकांना, आपल्या काही मित्रांना, स्पष्ट सांगतो अदानीला, त्याचं लोखंड हे चांगल्या पद्धतीनं विकता यावं म्हणून या एका माणसासाठी शक्ती विद्यापीठ, शक्ती जो महामार्ग आहे शक्तीपीठ, हा उभारण्यात येत आहे. तो सरळ गडचिरोलीपासून हा जाईल गोव्यापर्यंत. मग समृद्धी महामार्ग नाही आहे का? एक पर्यायी महामार्ग 6 लेनचा ऑलरेडी गोव्यापर्यंत आहे, रत्नागिरीपर्यंत आहे. असं असताना शक्तीपीठ मार्ग जो आहे, तो शक्तीपीठ मार्ग फक्त आणि फक्त त्या अदानीसाठी केला जात आहे. तिथलं लोखंड जे आहे त्यासाठी 1.25 लाख झाड अजून तोडणार आहेत. हसदेवचं जंगल छत्तीसगड मधलं पूर्ण तोडल्या गेलंच आहे. 4.5 लाख झाडं तिथे तोडल्या गेलेले आहे. 1 लाख. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी लोक आंदोलन करत होते. दुर्दैवानं फ्रंटलाईन मीडियामध्ये काही झालं नाही त्यातलं. तिकडे सोनम वांगचुक वरती किती दिवसपर्यंत आंदोलन करत होते, कशासाठी करत होते ते? सेन्सिटिव्ह इकोसिस्टम मध्ये जाऊन तिथे सगळे हॉटेलसाठी नाही, त्यासाठी तिथे डिस्टर्ब केलं जात आहे एन्व्हायरमेंटला. हे शक्तीपीठ महामार्ग आहे, हा कोणाला शक्ती देण्यासाठी आहे? मित्रांना. महाराष्ट्रामध्ये आता समृद्धी महामार्ग झाला, ऑलरेडी 6 लेन रोड आहे. काय गरज आहे? म्हणजे शेतकऱ्यांना ज्या सुपीक जमिनी आहे त्या शेतकऱ्यांच्या वाटून टाकायच्या, अशा पद्धतीचं जे काम जे सुरू आहे ते सुरू आहे. पण मी तुम्हाला एक नक्की सांगतो की समृद्धी महामार्ग असेल किंवा यांनी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्यामध्ये शेतकरी वाचला आणि शेतकऱ्याला 5 पट 4 पट जे मोबदला मिळाला, तो मोबदला केवळ काँग्रेसच्या UPA सरकारनं जो कायदा केला होता, जो रद्द करण्यासाठी 4 वेळा अध्यादेश आणले होते मोदींनी, 4 वेळा, तो कायदा रद्द करण्यासाठी की शेतकऱ्यांच्या जमिनी जर घेतल्या सरकारने कुठल्या कामासाठी तर त्याला 5 पट 4 पट जे आहेत मार्केटच्या रेटच्या ते त्याला मोबदला मिळाला पाहिजे. हा कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी विरोधी सरकार आहे हे, युवक विरोधी सरकार आहे. आता सुरवाडी येथे शक्तीपीठचं मोठं आंदोलन काँग्रेसने केलेलं आहे. आता कसं आहे, मला तुमच्याशी काही तक्रार नाही आहे, मला संपादकांपर्यंत कोणाशी तक्रार नाही आहे, पण जे मालक आहे, पहिले एक ओनिडा टीव्हीची ॲड यायची आमच्या लहान बालपणी, ओनर्स प्राईड नेबर्स एन्व्ही. तुम्ही आमचा गर्व आहे, तुम्ही लोक फार मेहनतीनं काम करता. मला तर मी भारतभर फिरतो, सामान्य पत्रकार जे बातम्या घेऊन येतात त्या किती चांगल्या असतात, पण त्यावरती दाबल्या जातात मालकाच्या म्हणण्याप्रमाणे. तर ही मालकाची एडिटर्स पॉलिसी आहे, एडिटरची, संपादकाची धोरण नाही राहिलं. आता मालकाचं धोरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर येत नाही. चिठ्ठीतून सांगावं लागतं मला, पहा तुम्ही दाखवा बा, सुरवाडीमध्ये आमच्या लोकांनी मोठं आंदोलन केलं, कोल्हापूरच्या पट्ट्यामध्ये मोठं आंदोलन झालं, नागपूरच्या पट्ट्यामध्ये तर आंदोलन होणार आहे माहीत असलं की पहिल्याच दिवशी घेऊन जातात लोकांना. आता आमच्या इथं ते आहे काही अमोल जाधव वगैरे आहे, ते सांगत होते मला की काही असलं तर ते पहिले आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आंदोलन करणाऱ्यांना पहिलेच उचलून घेऊन जातात. आंदोलन करण्याचा अधिकार ठेवला नाही. लोकशाही राहिली आहे का? सर, प्रदेशची कार्यकारिणी आता घोषित झाली आहे. परभणी जिल्ह्यातून एकाही ओबीसी चेहऱ्याला स्थान मिळालेलं नाही. त्याची दखल घेतलेली आहे. ओबीसी समाजात थोडीशी नाराजी आहे, त्यामुळे ओबीसी समाजातून जाईल का, याबाबत आपल्याला काय वाटतं? नाही, असं आहे की आता तुम्हाला सांगतो मी, तुम्ही 6 महिने थांबा, संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात तुम्हाला इन्कमिंग दिसेल. पण आमचा कटाक्ष जो आहे तो जे चांगले नेते आहेत त्यांनाच आता पदं देणे आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या देणे याच्यावर राहील. आपण एक लक्षात घ्या, अब हो गया. लोकांना आता अच्छे दिन, 2 करोड 15 लाख, शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न, याच्या व्यतिरिक्त याच्या उलटं काय होत आहे देशामध्ये, अर्थव्यवस्थेचा कसा वाढ लागलेली आहे. माझा तर प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करणार होते. हा शब्द काय फक्त देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी दिलेला नाही आहे. त्यांच्यासोबत
अमित शहा इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू, नाही केली. सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, नाही दिला, 4,000च्या खाली भाव गेला. बरोबर आहे. ग्रेडिंग कमी दाखवून शेतकऱ्यांसोबत असं नुकसान केलेलं आहे. आणि किसान सन्मान निधी जो आहे तो 12,000चा 15,000वर करणार होते. कुठला शब्द यांनी पाळलेला आहे? उलट ज्या लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणी कमी कमी होत चालल्या. आता लाडकी तर लाडकी राहते, आज लाडकी आहे, उद्या राहणार नाही निवडणुकीनंतर. आता निवडणुकीनंतर 27-28 लाख लाडक्या राहिल्या नाही आहे, 50 लाखाच्या पेक्षा जास्त ते लोक करणार आहेत असं. आणि काही दिवसांनी ती योजना बंद पण होईल. मी आपल्याला शर्यतीवर सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार. लाडकी बहीण योजना बंद होणार. ते 2100 रुपये दिले पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या मागासवर्गीय, आदिवासी आणि ओबीसी ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांचे पैसे आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यावर अन्याय करू नये. आता पैसा त्यांनी डायव्हर्ट केला, काढून घेतले, कधी भाडावाले म्हणतात आमचे पैसे काढून घेतले, कधी वेगवेगळ्या विभागाचे मंत्री जे आहेत ते सांगतात. आता त्यांना तंबी दिलेली आहे, आता त्यांना ते मंत्रीपद काय काढत नाही. तुम्ही रम्मी खेळा, आता नागडेहून नाचा, मंत्रीपद तर काढत नाही कोणाचं. संजय शिरसाटांचं सगळं आपण प्रताप पाहिले, कोणाचे प्रताप पाहिले, शेतकऱ्यांबद्दल वाईट साईड बोलणारे कोकाटे साहेब, लोणीकर, काय नाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.